खरोखर आभार मानतो. त्यांनी माझ्या मुलीला स्वतः मुलीप्रमाणे सांभाळलं, तिची काळजी घेतली. मला चिंता होती सुरुवातीला की ती घरातून दूर पाहिजे नाही पहिले कशी राहील. इथं आल्यानंतर सरांशी बोललो मी. सरांनी जे बोलले माझ्यासोबत जे बोलले मला त्यावेळेस असा विश्वास वाटला की माझी मुलगी ही सरांचीच मुलगी आहे आणि ते माझ्या मुलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले. मागच्या वर्षीपासून मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, सरांच्या संपर्कामध्ये आहे. सरांशी माझं बोलणं होत राहतं आणि मला मागच्या वर्षीपासून ठेवायचं होतं तिथेच. परंतु मागच्या वर्षी पण मी तोच विचार केला माझी मुलगी लहान नाही कसं ठेवू. परंतु मी थोडीशी मनाची तयारी केली आणि इथे ठेवायचा निर्णय घेतला आणि आज माझा तो निर्णय एकदम सार्थकी लागला. तर गोळकर सर आणि त्यांची टीम जी एवढी मेहनत करते खरोखर म्हणजे हे तर छोटंसं काम आहे की माझं त्यांचं स्वागत करणे किंवा सत्कार करणे माझं छोटं, यापेक्षाही ते मोठे पात्र आहेत असं मला वाटते. त्यांनी जी मेहनत केली मला माहिती होतं की घरी जे मुलं राहतात तर ते थोडेसे लाडोबाज पण हा लाडोबाज आहे घरी की त्याला माहिती सगळे लाड करतात, काका लाड करतात, वडील लाड करतात, आजी आजोबा सगळे लाड करतात. त्यामुळे एखाद्या शिस्त लावायचं काम पडलं तर ती जो दुसरा व्यक्ती आहे घरातला त्याच्या मागे तिला पाहिजे आणि त्यामुळे तुझं नुकसान होतं हे मला जाणवलं. एक स्त्रीला असं जाणवलं मला की नुकसान होतं आणि मी त्यामुळे हा निर्णय घेतला की सरांकडे जर राहील ती तर. आणि महत्वाची म्हणजे सर जे आहेत त्यांचं मी काम 1 वर्षापासून बघतोय आणि त्यांचं बोलणं त्यांचे विचार बघितले मी आणि त्यामुळे मला त्या विश्वास वाटला म्हणून मी ते ठेवलं दिला. आणि जे मला घरी वातावरण उपलब्ध करून देता येऊ शकत नव्हतं ते इथं वातावरण उपलब्ध केल्यामुळं आज ती या परीक्षेमध्ये पात्र झाली. आणि तिचं तर अभिनंदन आहे. खरं म्हणजे काय की तिला हे वातावरण देणाऱ्या सर्व या गुरुदेवांचं जे आहे त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि खरं म्हणजे मला भरपूर सर म्हटले होते की सर तुम्ही मला 8-10 दिवसाला मी यायचो, सर तुम्ही जास्त यायचा होता का इथे. तर त्यांचं मध्ये थोडंसं मला त्यांचं ऐकलं नाही आणि खरोखर ते वेळेवरती त्यांनी ते निर्णय थोडेफार घेतले आणि त्यांचा निर्णयाचा मी सन्मान करून मी पण त्यांच्या वागण्याप्रमाणे बोलण्याप्रमाणे मी काही गोष्टी ऐकल्या त्यांच्या. तर त्याचा फायदा नक्कीच झाला. शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे मी शेवटी दर रविवारी यायला लागलो. स्वप्नील सर एक दिवस म्हटले सर तुम्ही काय लावून येत आहे पण मग मला त्यांनी पण सांगितलं ठीक आहे सर काय तुम्ही आले तिचं थोडं जरा जोस काय म्हणतात मोरल जो आहे तो तिचा वाढतो तुम्ही या. त्याचं म्हणजे स्वप्नील सर पण मला वाटतं पडद्यामागचे थोडं एक मोठे चांगले शिलेदार आहे की ज्यांनी वारंवार म्हणजे माझ्या संपर्कात राहून मी त्यांना फोन करायचं नाही कारण मला माहिती होतं की सर शाळेमध्ये असतील किंवा शिकवण्यात असतील बाकीचे लोक तर मी बाकीच्यांना कधी जास्त फोन नाही केला. परंतु स्वप्नील सरांना नेहमी फोन करायचो आणि स्वप्नील सर माझ्या घरच्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी सुद्धा मला नेहमी योग्य गोष्टी आपण सांगत किंवा हे करत त्यांनी पण मला म्हणजे निश्चिंत होण्यासाठी मला त्यांनी जो एक सपोर्ट केला त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि म्हणजे माझी तरी अपेक्षा होती की तुमचं जे क्लास होती मी सरांना बोललो नव्हतो की 40-50 तरी मुलं तुमच्या यावर्षी लागणार. बरोबर जे इथले मुलं आहेत बरोबर विचारले बघतोय त्यांच्या एक्सेल सीट होता माझ्याकडे त्यांचे मार्क बघत होतो मी. मला अपेक्षा होती जवळपास या होलकर क्लासेसचे जवळपास 40 ते 50 मुलं यावर्षी नक्की आमच्यासाठी मागच्या वर्षी मला वाटतं 22-25 केले लागले. तर यावर्षी 40-50 मी सरांना एकदा बोललो पण होतो बोलण्यामध्ये. तर या तरी पण यावर्षी 22 लागले. ज्यांचं लागलं त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो. त्यांनी पण मेहनत घेतली, त्यांच्या पालकांनी पण एक काय म्हणतात त्याला एक स्थिर होऊन इथे त्यांना ठेवलं. कारण स्वतःची मुलं दुसऱ्याच्या भरोश्यावर ठेवणे ही साधी गोष्ट नाहीये आणि तो विश्वास सार्थक करणे ही सुद्धा साधी गोष्ट नाहीये. तर त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि जे मुलं आता समजा लागले नाहीये कदाचित ही पहिलीच लिस्ट आहे तर मी त्यांना शुभेच्छा देतो की नक्की त्यांच्या दुसऱ्या लिस्टमध्ये किंवा इथून पुढचे येणारे लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना निश्चितच प्रवेश मिळेल किंवा प्रवेश होईल त्यांचा.
असे मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि